हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या चॅनलवरती. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पूर्ण कटिंग दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी इथे तुमच्याशी शेअर केलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, जेणेकरून मी काही महत्त्वाचे पॉईंट तुमच्याशी शेअर करेल ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी तर इथे आपल्याला फोल्डेड पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरून एक सरळ अशी मार्किंग करून घ्यायचं आहे. फोल्डेड साईड ही आपल्या साईडने ठेवायची आहे आणि खुली साईड ही आहे ना समोर ठेवायचं आहे. त्यानंतर तुमची जे काही उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून उंचीचं मार्क टाकायचं आहे. मी 14 इंच इथे उंचीचं मार्किंग करून घेतलं आहे. 13 इंच इथे माझा ब्लाऊज तयार होणार आहे. आता इथे 2 पॉईंट काढून एक सरळ लाईन ओढून घेऊया. आता इथून एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. ही आपली पूर्ण उंचीची लाईन आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकूयात. 36 साईजसाठी इथे आपल्याला 5.25 इंचचं शोल्डर टाकून घ्यायचं आहे. 5.25 इंच मी इथे शोल्डर टाकून घेतला आहे. सव्वा 5 इंचावरती एक मार्क करूया. त्यानंतर 5.25 इंच किंवा 5.5 इंचापर्यंत तुम्ही इथे मुंडा घेऊ शकतात. मी इथे 5.25 इंच मुंडा टाकलेला आहे. मुंडा लांबी जी आहे ना 5.25 इंच घ्यायचं आहे. 5 इंचच्या खाली 2 लाईन घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट असा इथे आपला मुंडा टाकून झालेला आहे. त्यानंतर आपल्या छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 9.5 इंच. त्यानंतर समोर 1.5 इंच एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. कमरेचा चौथा भाग 8.5 इंच. 1 इंच टक्ससाठी खालच्या साईडला सुद्धा 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. तुम्ही इथे 2 इंचापर्यंत शिलाई मार्जिन घेऊ शकतात. मी 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि दोन्ही पॉईंट कमरेचा आणि फिटिंगचा पॉईंट जोडून घेतलेला आहे. आता इथे कोण्यावरून मुंड्याला पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे. त्यासाठी 1.5 इंचावरती एक पॉईंट काढूया आणि अशा गोल मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता एकदा मुंडा आपण चेक करूया की परफेक्ट मुंडा आलेला आहे की नाही. इथे माझा 8.25 इंच मुंडा आलेला आहे. आता आपण खालच्या मुंड्याचा सुद्धा आकार देऊन घेऊया, जो की आपला समोरच्या भागाचा असणार आहे. ते आपल्याला आत्ताच कट करायचं नाही. आता आपण गळा रुंदी टाकून घेऊयात 2 इंच. त्यानंतर गळा लांबी टाकून घेऊयात 6.5 इंच. इथे 6 इंच आपली गळा लांबी तयार होणार आहे. 6 इंचावरती आपल्याला 6.5 इंचावरती गळा लांबी टाकायची आहे. 6 इंच पूर्ण गळा इथे आपला तयार होणार आहे. कारण का शोल्डरमध्ये दाबण्यामध्ये शिलाईमध्ये थोडंसं 1/2 इंच जाईल, त्यामुळे अर्धा इंच वाढवूनच घ्यायचा आहे गळा टाकते वेळेस. तुमचा जे काही गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून घ्या. आता ही मार्किंग जशास तशी आपण कट करून घेऊयात. इथे आपल्याला दोन्ही भाग एकदाच कट करायचे आहेत, त्यामुळे आपण खालच्या साईडला 1/2 इंचचं वाढवून घेऊयात. इथे खालच्या साईडला अर्ध्या इंचाचं तुम्ही वाढवून घ्या. कारण का इथे आपल्याला कटोरी ब्लाऊज स्टिच करायचा आहे, त्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टीसाठी थोडंसं अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राचं लागणार आहे. त्यामुळे आपण इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. खालच्या साईडने 1/2 इंच वाढवून झालेलं आहे. आता हे कटिंग करून घेऊयात आणि सेंटरमधून आता हे आपण कट करून दोन्ही पार्ट, समोरचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट आपण बाजूला करून घेऊयात. बॅक पार्टमधून इथे आपल्याला 1/2 इंच कमी करायचं आहे. उंचीमध्ये जे आपण एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे ना, ते आपल्याला कट करायचं आहे. आपण आता इथे समोरचा पार्ट ड्रॉ करून घेऊयात. त्यासाठी आपण 3 इंचावरती क्रॉसपट्टी मार्क केलेली आहे हुकपट्टीच्या साईडने आणि फिटिंगच्या साईडने 2.5 इंचावरती क्रॉसपट्टीला मार्क केलेला आहे. अशा प्रकारे मी इथे क्रॉसपट्टीला कर्व आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण कटोरीची मार्किंग करूयात. कटोरी ते 6 इंचाची आपल्याला टाकायची आहे. 36 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी 6 इंचाची टाकून घेऊयात. मुंड्याच्या साईडने इथे 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि अशा प्रकारे गोल असा कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे. जो आपला खालचा मुंडा आहे ना समोरच्या पार्टचा, तिथून आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे मुंड्याच्या साईडने आणि पूर्ण कटोरीला आकार देऊन इथे कटोरी जशास तशी कट करायचं आहे. गळ्याच्या साईडने 1 इंच मार्क करा आणि मुंड्याच्या साईडने 2.5 इंच असे 2-3 पॉईंट काढून इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ही पूर्ण आपली समोरच्या भागाची कटिंग करून झालेली आहे. समोरचा मुंडा सुद्धा 1/2 इंचावरती आपण कट करून घेऊया. ही पूर्ण आपली कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला बॅक पार्टमधून 1/2 इंच मायनस उंची आहे.
गळा लांबी आपण टाकून घेऊयात. 9.5 इंच 9 इंचची तयार होणार आहे. 2 इंचावरती गळा रुंदी टाकलेली आहे आणि गळ्याला गोल असा आकार देऊन घेतलेला आहे. खालच्या साईडने जे अर्धा इंच एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेऊया. जे आपण समोरच्या पार्टमध्ये वाढवलं होतं ना, ते आपल्याला खालच्या पार्टला पाठीमागच्या पार्टचं कमी करायचं आहे. आता इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. हे पूर्ण आपलं बॅक पार्टचं मार्क करून झालेलं आहे. कटिंग सुद्धा झालेली आहे. सर्व पार्ट्स आपले कट करून झालेले आहेत. आता आपल्याला कटोरी वाढवावी लागेल. त्यासाठी आपण एक्स्ट्राचं जो पेपर आहे ना, तो घ्यायचा आहे आणि कटोरीला पूर्ण त्या पेपरवरती जशास तशी मार्क करून घ्यायचा आहे. चारही बाजूने इथे आपली कटोरी जी आहे ना, जशास तशी पेपरवरती ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून आपल्याला कट करते वेळेस ती हलणार नाही. मार्क केल्यामुळे आपल्याला सोपं जाईल. आता इथे आपल्याला 1.5 इंच दोन्ही साईडने 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि तिथून थोडंसं पाव इंचाचं समोर जायचं आहे वरच्या साईडने आणि अशा प्रकारे क्रॉस लाईन ओढून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडने सुद्धा अर्धा इंच वाढवून घेऊन खालच्या साईडने कमी जास्त करत यायचं आहे आणि कटोरी पूर्ण आपली वाढवून घ्यायचं आहे. आता ह्या पूर्ण लाईनचा जो आहे ना, सेंटर काढून घेऊया. सेंटरपासून 1.5 इंच खाली येऊया. 1.5 इंचावरती एक पॉईंट काढूया आणि दोन्ही पॉईंट जे आपण वाढवलेले आहेत ना, ते जोडून घेऊया. आता इथे आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. ते आपण कटिंग करून घेऊयात. मधला जो टक्स आहे ना कटोरीचा, तो मी स्टिच करते वेळेसच टाकून घेते. नेहमी मी तो टक्स अगोदर टाकत नाही. जेव्हा मी स्टिचिंगला घेते ना, तेव्हाच टाकून घेते. आता हे जशास तशी कटिंग करून घेऊयात मार्क केलेलं. आता इथे आपल्याला पूर्ण जे आहेत ना, पूर्ण पार्ट्स कट करून झालेले आहेत. हे पूर्ण पार्ट्स आपल्याला मेन अस्तरवरती कट करायचे आहेत. कशा प्रकारे इथे आपण ज्या पद्धतीने आपले पार्ट्स ॲडजस्ट होतील त्यानुसार इथे आपण कटिंग करून घेऊया. आता इथे बॅक पार्ट जो आहे ना, तो बंद बाजूने ठेवायचा आहे, कारण का बॅक पार्टला आपल्या इथे हुक नाही आहेत, समोरच्या साईडने हुक आहेत. त्यामुळे बंद बाजूला आपल्याला इथे ज्या साईडने फोल्डेड बाजू आहे कापडाची त्या साईडनेच बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. ज्या मैत्रिणी नवीन शिकत असतात त्यांच्या हे लक्षात राहत नाही, त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्याशी शेअर करत असते. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि आपल्या जे काही अडचणी असतील तुम्हाला ब्लाऊजमध्ये ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून मी तुमच्या कमेंटची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की करेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ह्या पूर्ण पार्ट मी मेन फॅब्रिकवरती कट करून घेत आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय बाय.